नमस्कार, झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत ज्वारीची भाकरी। या ज्वारीच्या भाकरीसाठी प्रथम आपण गॅस ऑन करूया। गॅस ऑन केलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलंय। त्यासाठी साहित्य घेतलंय पाणी आणि फक्त ज्वारीचं पीठ। हे ज्वारीचं पीठ आणि पाणी याशिवाय दुसरं काहीही ह्याच्यात टाकायचं नाही आहे। झटपट होणारी अशी आपली ज्वारीची भाकरी आहे। झटकन होते, पटकन होते। पालेभाजी बरोबर, रस भाजी बरोबर, नॉनव्हेज बरोबर, कशाबरोबरही आपल्याला आवडेल त्याबरोबर ही भाकरी खायला चविष्ट असते। डायबिटीसच्या लोकांना सुद्धा चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाणं जास्त सुकर असतं आणि आरोग्याच्या दृष्टीने हितावह असतं। तर आज आपण करणार आहोत ज्वारीची भाकरी। पाण्याला उकळी आलेली आहे, दिसत असेल तुम्हाला। पाण्याला उकळी आली, आता त्यामध्ये बसेल एवढं आपण ज्वारीचं पीठ टाकणार आहे। पाण्यात बसेल तेवढं आपण ज्वारीचं पीठ टाकणार आहे। ज्वारीचं पीठ टाकलं, हात भाजू नये म्हणून ते गरम पातेलं कशांतरी धरून कापडाने किंवा चिमट्याने धरून ते पाणी आपण पाणी आणि पीठ आपण एकजीव करायचं आहे। ज्वारीचं पीठ आणि पाणी आपण हे मिक्स करतोय। आता गॅस आपण बंद केला, गॅस बंद केलेला आहे आणि हे पीठ आपण परातीत आता काढून घेणार आहे। मोठ्या पसरट भांड्यामध्ये आता हे पीठ आपण काढून घेणार आहे। गरम आहे म्हणून ते लगेच मळायला न घेता पसरट भांड्यात आपण ते काढतोय। ते पसरट भांड्यामध्ये काढल्यानंतर थंड झाल्यानंतर मग ते एकजीव करायला मळायला घ्यायचंय। आता सध्या ते गरम आहे म्हणून पसरट भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि आपण थंड होऊ देणार आहे। ते बघा, आता हे पीठ जे आपण गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे। आता आपण ते मळायला घेणार आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये जर हे केलं, आपण पीठ शिजवून घेतलं आणि तसंच शिजवून गरम पाण्यातच जर शिजवून घेतलं तर तांदळाच्या भाकरीसारखी ही ज्वारीची भाकरी देखील मऊ आणि लुसलुशीत होते, खायलाही आवडेल अशी होते। आणि म्हणजे ज्वारीची भाकरी थंड पाण्यातही करता येते, नाही असं नाही, पण थंड पाण्यात केलेली भाकरी ही कोरडी किंवा म्हणजे चामट अशी होते आणि लवकर त्याचे तुकडे पडतात आणि खराब होते। या पद्धतीने केलेली भाकरी ही बराच वेळ मऊ राहते, चांगली राहते आणि खायलाही आवडते आणि चांगली दिसते। आता आपण हे मळून घेतोय पीठ। ह्याचं ज्वारीच्या भाकरीचं जे पाण्यात मिसळलेलं पीठ होतं ते एकत्र केलेलं पीठ आता आपण मळून घेतोय। पीठ मळून तयार आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि दुसऱ्या ह्याला कोरडं पीठही घेतलेलं आहे, जे आपल्याला भाकरी तयार करताना लागणार आहे। कोरडं पीठ मळलेला गोळा आपल्या पसरट भांड्यामध्ये परत तयार आहे आणि तवा हा तापायला ठेवलेला आहे। अगदी कमी गॅस केलेला आहे तव्याचा, कमी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे। आणि आता आपण भाकरी तयार करणार आहोत। बघा, भाकरीसाठी आवश्यक असं पीठ हातात घेतलेलं आहे। कसा छान आकार दिला बघा। आता पोळीपाट जो असतो आपला, ज्याच्यावर आपण भाकरी तयार करणार आहे, त्याच्यावर खाली तळाला आपण सुकं पीठ ठेवलं। त्याच्यावर हाताने आता हळूहळू ती भाकरी मोठी करतोय आपण। बघा, अलगद हळूवार अशी हळूहळू मोठी केलेली ज्वारीची भाकरी पूर्ण पोळीपाट भरून अशी मोठीच्या मोठी आपली ज्वारीची भाकरी तयार आहे आणि तवाही तापलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ही तयार भाकरी टाकणार आहोत। तयार भाकरी टाकली तव्यामध्ये
पिठाची बाजू वर केलेली आहे आणि थापलेली बाजू ही खालच्या बाजूला होती. आता त्या पिठाच्या बाजूला भाकरी गरम होण्याआधीच पूर्ण पिठाची जी बाजू आहे त्याच्या सगळीकडे आपण पाण्याचा हात फिरवणार आहे. पाण्याचा हात फिरवतोय आपण. बघा, तव्यामध्ये टाकल्यानंतर पाणी सगळ्या बाजूने त्या भाकरीच्या पिठाच्या बाजूला लावलेलं आहे. सगळं पीठ काढलेलं आहे आपण पाणी फिरवून, पाण्याचा हात फिरवून. बंद करण्यापर्यंत होणार. बघा, लावलेलं पाणी सुकलेलं आहे. आता पाणी सुकलंय म्हणजे एक बाजू आपली शेकलेली आहे. लक्षात घेऊन ती भाकरी आता आपण उलटी केली. मागच्या बाजू म्हणजे पाण्याची बाजू होती ती खाली केली आणि जी चांगली बाजू होती ती वर केली. आता या बाजूने पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे भाजल्यानंतर आपण ती पुढे कशी दिसते ते बघूया आणि मग त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर लक्षात घेऊया. व्हिडिओ आपण पूर्ण बघूया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे ज्वारीची भाकरी छानशी, टेस्टी, पौष्टिक आणि चविष्ट अशी आणि सुंदर अशी कशी करता येईल ही तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. खमंग असा वास येतोय. मागची बाजू शेकलेली आहे. आता आपण ती बघूया आणि त्या पलटी करूया. उलट्या दुसऱ्या बाजूला आपण उलटी करूया. हे बघा, भाजी दुसरी बाजूही चांगली भाजलेली होती. आता आपण तिला उलटी केलेली आहे. आता उलटी केल्यानंतर बघूया. बघा, आता हळूहळू फुगताना दिसते भाकरी. तुमच्या दिसत असेल, लक्षात येत असेल नीट. बघा, भाकरी पूर्णपणे सगळ्या बाजूनी टम्म अशी फुगलेली आहे. मऊ लुसलुशीत अशी आपली भाकरी झालेली आहे. छान झाली आहे भाकरी. एका बाजूनी पूर्ण शेकल्यानंतरच उलटल्यामुळे ही फुगलेली सुद्धा आहे भाकरी. आणि आता फुगलेल्या भाकरीचं आपण दुसऱ्या बाजूने बघा, दुसऱ्या बाजूने मात्र नाजूकशी भाजायची आहे. त्याला जास्त डाग पाडायचे नाही आहेत. आणि आपली छानशी झालेली भाकरी हे बघा प्लेटीत काढलेली आहे. आता गॅस आपण बंद केला आणि आपण डिशमध्ये भाकरी ठेवलेली आहे आणि व्यवस्थित छानशी अशी सगळ्या बाजूने बघा असं फुगलेली आहे. छान झाली ही भाकरी आपली. अशा पद्धतीनेच ही ज्वारीची भाकरी करायची असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.